नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जर एखाद्या व्यक्तीचं रिफंड फेल झालेलं असेल, ते म्हणजे कशामुळं, तर बँक क्लोज असेल किंवा बँक रॉंग झाली असेल किंवा बँक व्हॅलिडेटेड नसेल झाली, तर तुमचं काय होऊ शकतं, रिफंड फेल होऊ शकतं. तर त्याची रिफंड रिइश्यूची रिक्वेस्ट कशी टाकायची आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इन्कम टॅक्सचं लॉग इन करायचं आहे. इन्कम टॅक्सचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर रिफंड रिइश्यू हे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, तिथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथं अशा रिक्वेस्ट तुम्हाला इथं दिसून जातील. तर ह्या व्यक्तीला 2 सेम इयरचे आलेत, आपण कोणतीही एक सिलेक्ट करायची आहे आणि कंटिन्यू म्हणायचे आहे. कंटिन्यू म्हणल्यानंतर तुमची काय करायची, पहिल्यांदा बँक प्री व्हॅलिडेटेड करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला इथं बँका शो होतील. जर प्री व्हॅलिडेटेड नसतील झाल्या तर इथे तुम्हाला बँक डिटेल होणार नाहीत आणि मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, प्री व्हॅलिडेटेड करून मग इथे तुम्हाला बँक शो होतील. आता तुम्हाला कोणत्या बँकेत रिफंड पाहिजे त्या बँकवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आणि प्रोसीड टू व्हेरिफिकेशन. मग इथं तुम्हाला आधार थ्रू पण व्हेरिफिकेशन करू शकताय आणि DSC थ्रू. आपण DSC थ्रू करणार आहोत, तर इथं मी DSC सिलेक्ट करून कंटिन्यू म्हटलेलं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुमची DSC काय करायचे, कम्प्युटरला लावून त्याचं जे काय असेल युजर नेम पासवर्ड ते इथं तुम्हाला काय करायचं आहे, एंटर करून त्याचा तुम्हाला सबमिट इथं साईन म्हणायचं आहे. साईन म्हटल्यानंतर ही आपली रिफंड रिइश्यू काय होणार आहे, सबमिट होणार आहे. इथं साईन म्हणायचं आहे. साईन म्हटल्यानंतर आपल्याला काय होईल आहे, आपले जे काय रिफंड रिइश्यूची काय झालेली रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. आणि इथं तुम्ही काय करू शकता, व्ह्यू रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट पण चेक करू शकता. इथं तुमचं स्टेटस रिक्वेस्ट सबमिटेड आणि आपल्याला काय होणार आहे, आता आपली जी काय बँक सिलेक्ट केली होती त्या बँकेत आपला रिफंड येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे जर रिफंडचं काय प्रॉब्लेम झाले असेल, बँक क्लोज असेल किंवा बँकेची काय प्रॉब्लेमॅटिक इश्यूमुळे तुमचा रिफंड फेल झालेला असेल, तर तुम्हाला अशी रिफंड रिइश्यूची रिक्वेस्ट टाकायची आहे, तरच तुमच्या अकाउंटला काय होईल, रिफंड क्रेडिटेड होईल. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.